पुढे एक मोठी बातमी बघूयात। आझाद मैदानावरती राज्यभरातील कंत्राटदारांचं आंदोलन सध्या सुरू आहे। आमदार रोहित पवार कंत्राटदारांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आझाद मैदानावरती राज्यभरातील कंत्राटदारांचं आंदोलन होत आहे। आमदार रोहित पवार देखील या कंत्राटदारांच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले असल्याचं या ठिकाणी बघायला मिळतंय। तर निधी द्या असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय आणि आंदोलन केलं जातंय। 17,000 कोटी रुपये रस्ते आणि पूल, बाकी मला माहित नाही इतर विभागामध्ये म्हणजे हॉस्पिटल आणि याच्यामध्ये तुम्ही कामं केली त्याचे जर काय प्रलंबित असतील तर तो वेगळा। आदिवासी विकास विभागाचं जर आपण बघितलं तर 1,181 कोटी रुपये, आकडा चुकला वाटतोय, म्हणजे आदिवासी विभागाचे 10,000 कोटी, ते पण रस्ते आणि पूल। पाणी पुरवठा विभाग 40,000 कोटी, जलसंपदा विभाग 7,000 कोटी, पर्यटन विभाग 1,100 कोटी, अन्य विभाग 10,000 कोटी। हा आकडा किती वर जातो? करीबन 80, 85 का 90,000 कोटी पर्यंत जातो। हा किती वर्षापासून प्रलंबित आहे? काल मी एका हॉटेलला गेलो होतो जेवणाला, तिथे एक जळगाव का कुठले तरी कॉन्ट्रॅक्टर आले, ते मला सहज भेटले की तुम्ही उद्या आंदोलनाला येणार आहात का? मी म्हणलं तुमच्या बरोबर आहे, 100% मी तिथे येणार म्हणजे येणार। त्यांनी मला सांगितले माझे पैसे 8 वर्ष झालं प्रलंबित आहेत। काही कॉन्ट्रॅक्टर आता मला भेटले, त्यांनी सांगितलं 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष। म्हणजे तसं बघितलं तर तुम्ही काम तर करून टाकलेलं आहे, म्हणजे तुम्ही व्यावसायिक नाही समाजकारण करताय असं कुठेतरी तिथं सिद्ध होतं। आणि तुम्ही काय विचार केला की या रस्त्यावर लहान मुलं जाणार आहेत,